डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एनआयए प्रमुख सदानंद दाते पहलगाममध्ये दाखल. पथकासह करणार घटनास्थळाची पाहणी. एनआयएकडनं सलग दुसऱ्या दिवशी बैसरण खोऱ्यामध्ये तपास. एनआयएकडनं जम्मू काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवरती छापेमारी. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानामध्ये घबराट. आयएसआय प्रमुख मोहम्मद आसिफ मलिक यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन, तर हल्ल्याच्या तपासामध्ये पूर्ण सहकार्य करावं पाकिस्तानला आवाहन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टात. हल्ल्याची न्यायालयीन चौकशीची याचिकेत मागणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन.के. सिंग करणार सुनावणी. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. सहासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईतल्या हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना, तर शिवाजी पार्कवरती राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल. पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार. 30 देशांचे मंत्री वेव्हज शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार. सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर. आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग 80% गुणांसह सर्वोत्तम, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडील 3 खाती नापास. पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांच्याकडनं वेळेआधीच उद्घाटन. मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजितदादांकडनं पुन्हा लोकार्पण. मुंबईमध्ये अक्षय तृतीयेला झाली 1,500 घरांची खरेदी विक्री, तर 981 नव्या वाहनांची झाली नोंदणी. सोन्यासोबत स्थावर मालमत्तेच्या खरेदीकडेही कल. नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत.